मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रडून रडून चंपाच्या डोळ्यातलं पाणी आटलं होतं. ढोपरावरती हनुवटी ठेवून ती बसत असे. कुणी भेटायला आलं तरी ती आता रडत नसे. आलेल्या माणसाकडे एकवार पाही आणि पुन्हा जमिनीला नजर लावून बसून राही. बघणाऱ्याला तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नसत. आपल्याला पाहून ती हंबरडा फोडील या अपेक्षेने आलेला माणूस गोंधळून जाई. काही क्षण तिच्याकडे पाहत राही. मग काहीतरी विचारायलाच हवं म्हणून चंपाला काहीतरी विचारी. पण चंपावरती त्याचा काहीही परिणाम होत नसे. ती हलत नसे, बोलत नसे. आजूबाजूला बसलेलं कुणीतरी विचारणाऱ्या माणसाला उत्तर देई. वनीची परिस्थिती काळजी करण्यासारखी होती. पहिले 2-4 दिवस 2-2 तासांनी तिची दातखिळ बसे. आता तसं होत नव्हतं. पण तिने अंथरूण धरलं होतं. मेल्यासारखी ती अंथरुणामध्ये पडून राही. सवड मिळाली की शेजारी येत असत. चंपाला साद घालीत, वनीला साद घालीत. कधी कधी वनी ग्लानीत असे. तिच्याकडून उत्तरच येत नसे. साद घालणाऱ्याला शंका येई. तो जवळ जाऊन पाही. छातीचा भाता हलतो आहे याची खात्री झाल्यावरती निघून जाई. घरात बाहेरचं कुणीच नसे. त्या दोघीच असत. तेव्हा घरामध्ये भयान शांतता असे. केव्हा तरी वनीचं कणनं ऐकू येई. पण त्या भयान शांततेत ते अधिकच भयान वाटे. घर भुताटकीच्या घरासारखं वाटे. कुणीतरी यावं, बडबडत बसावं असं चंपाला वाटे. कुणी येई, बडबडे. ते ऐकून ऐकून चोथा झालेलं असे, निरर्थक असे. पण त्या भीतीदायक शांततेपेक्षा सहनीय असे. असं जमिनीत डोळे रुतवून किती दिवस बसायचं असं चंपाला वाटे. पण उठायची उमेदच नव्हती. उठावसं वाटतच नव्हतं. आत्महत्येचे विचार वावटळीसारखे मनात भिरभिरत. पण वनीकडं पाहिलं की ती वावटळ शमून जाई. वनी असेपर्यंत आपल्याला मरणाचा विचार करता येणार नाही. आता जगायचं ते फक्त वनीसाठी. एरवी भविष्याचा विचार करण्यात अर्थच नव्हता. सगळाच काळोख दिसत होता. जयरामच्या कानावरती बातमी गेली. जयरामला तर धक्काच बसला. खरंच वाटेना. पण सांगणारा शपथ घेऊन सांगत होता. त्याचं डोकं बधीर झालं. हे भलतंच काहीतरी झालं होतं. चंपाचा नवरा पूर्वी टीबीने आजारी होता. ते 5 परतवना दिवशी कळलंच होतं. पण हल्ली तो साफ बरा झाला होता. तब्येतीने सुधारला होता. मग अचानक तो मरावा असं झालं तरी काय? रक्त ओकून मेला म्हणे. कुणी करणी तर केली नाही ना, की कुणी मूठ मारली. वनीला कुणी शत्रू नव्हताच. असलाच तर मोहन. पण छे, तो दारुडा भिकारडा असं काही करील असं वाटत नाही. मग कोण असेल? त्यांचा कुणी वादी, दुश्मन? पण तसा काही प्रकार असता तर त्यांनी चंपाला कशाला बाहेर काढलं असतं? जयरामला काही सुचत नव्हतं. काहीच तर्क लागत नव्हता. चंपा बिचारी दुर्दैवी. बापाचं सुख तिला मिळालं नाही. आईने मारीत झोडीत वाढवलं. लग्नानंतर तरी सुख मिळेल असं तिला वाटलं असेल. पण तेही मिळालं नाही. काही माणसं दुःख भोगण्यासाठीच जन्म घेतात. चंपा ही त्यातलीच असावी. आता तिच्यासमोर कसं जायचं? कसं तिचं सांत्वन करायचं? सांत्वन करण्या इतकं, तिचे अश्रू पुसण्या इतकं बळ कुठून आणायचं? मामीची अवस्था काय झाली असेल? चंपाचं लग्न झालं तेव्हा ती मरायला मोकळी झाली असं म्हणाली होती. नवरा मेला तेव्हा ती वनीसाठी जगायला निघाली होती. आता चंपा विधवा झाली होती. इतकंच नव्हे तर घराबाहेर काढली गेली होती. तिला आता पुन्हा चंपासाठी जगावं लागणार होतं. आयुष्य देवाच्या झोळीत टाकायला पुढे केलेले हात मागे घ्यायला हवे होते. जयरामच्या बायकोचा दमा गेल्या 4 दिवसांपासून चाळवला होता. पण तिच्याकडे बसून राहणं त्याला शक्य नव्हतं. लवकरात लवकर चंपा मामींना भेटणं आणि धीर देणं आवश्यक होतं. चंपावरती आकाश कोसळलं होतं. नवऱ्याच्या मृत्यूचा, सासऱ्याने घराबाहेर काढल्याचा आघात तिने कसा सहन केला असेल? जयराम आला. त्याला पाहून गेले 5-6 दिवस कोरडे पडलेले चंपाचे डोळे पाणावले. नकळत हुंदकाही फुटला.
काय बोलावं काय सांगावं ते त्याला कळेच ना. तो पुढे झाला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. चंपाची वेगवेगळी रूपं त्याला आठवू लागली. मामा वारल्यावरही जयराम आजोळी यायचा. मामीकडे 4-4 दिवस राहायचा. तेव्हा तो 16-17 वर्षांचा होता. आला की 1.5-2 वर्षाच्या चंपाला घेऊन तो खेळत बसायचा. त्यावेळी दुडू धावणारी हसणारी चंपा. मोठी झाल्यावर तो आला की त्याला हातपाय धुवायला पाण्याचा तांब्या ठेवून लाजून घरात पळणारी परकरातली चंपा. तिचं निरागस दिसणं, अल्लड वागणं. लग्नाच्या वेळची हळदीच्या अंगाची वधू वेशातील चंपा आणि आज विधवा होऊन आयुष्याचा अर्थ हरवून बसलेली चंपा. त्याला गहिवरून आलं. बराच वेळ चंपाजवळ बसल्यावर तो वहिनीजवळ जाऊन बसला. तिला झोप लागली असावी असं त्याला वाटलं. त्याने तिला हाक मारली, मामी, गे मामी. पण उत्तर आलं नाही. किती आराडलंस नि कपाळ फोडलंस तरी वहू देवची नाही ती. वहिनीजवळ बसलेली साटमीन मामी म्हणाली, कित्या? गेले 5-6 दिवस ते एक सबद बी बोललेली नाही. काय तिचं डोळं उघडलेलो नाही. पोट वर खाली होता म्हणा जिती हाय म्हणाक वही. काय खाता तरी? खैसून जबरदस्तीन भरवला तरी थुकान टाकता हा. असा माका जगू नको मरान देत म्हणता हा. मरान काय असा मागान मिळता काय? जयराम गंभीर झाला. आता तू तरी 2 सबद सांगान बघ. तुझा तरी ऐकल्यानी तर ऐकल्यान. जयराम पुढे झाला. मामी, गे मामी. तिला हलवून जयराम हाका मारू लागला. बऱ्याच वेळाने तिने हाकेला प्रतिसाद दिला. मी इलय, जयराम. तिने डोळे उघडायचा प्रयत्न केला पण ते उघडलेच नाहीत. खा काहीतरी वायच. नकारार्थी मान हल्ली. असा काय? खाल्याशिवाय कसा जमात? चंप्याक धीर कोण देयत? पण ती मान हलवीतच राहिली. डोळेही भरून वाहू लागले. इतक्यात दुपारचं जेवण घेऊन काकी आली. ताट जयरामच्या पुढ्यात ठेवीत म्हणाली, बघ रे तुझ्या हातसून तरी 2 घास खाता काय? मामी, गे मामी. जयराम पुन्हा पुन्हा हाका मारीत होता. पण तिचा प्रतिसाद नव्हता. हालचाल नव्हती. तिला थोडं तरी खायला लावायचं अशा निश्चयाने त्याने तिला उठवून बसवायचा प्रयत्न केला. पण तिला बसायला होतच नव्हतं. बसायचा प्रयत्नही ती स्वतः होऊन करीतच नव्हती. नुसतीच नको नको अशी मान हलवीत होती. शेवटी जयरामने तिला मांडीवरती घेतलं आणि घास तोंडात भरवला. पण तिने तो गिळला नाही. तसाच बाहेर लोटून दिला. जयरामने खूप सांगितलं, खूप समजावलं, खूप प्रयत्न केले. पण काहीही उपयोग झाला नाही. त्याने प्रयत्न सोडून दिले. आता जगायचं नाही असाच निर्धार मामीने केला आहे हे त्याने जाणलं. तिने अन्न पाणी तोडलं होतं. आता फार तर ती 2-3 दिवसांची सोबतीन होती. संध्याकाळी परतायचं असा विचार करून जयराम आला होता. पण आता उशीर झाला होता. शिवाय अशा परिस्थितीत परतायचं कसं हाही प्रश्न होताच. रात्र झाली होती. जगाला काळोखाने घेरलं होतं. वळईच्या आणि ओट्याच्या उंबरठ्यावरती घासलेटचा दिवा क्षीणपणे जळत होता. वळईत मावळतीच्या भिंतीजवळ वहिनी झोपली होती. उगवतीच्या भिंतीला टेकून चंपा बसली होती. दरवाजाला टेकून बसलेला जयराम उठला. चंपाजवळ येऊन बसला. सकाळपेक्षा चंपा खूपच सावरलेली दिसली. अवस्तू कसा झाला गो? फसवल्यानी रे भाऊ आम्हाला. त्यांका टीबी होती. माणूस वरसून धडधाकट दिसा पण अंगात ताकद नाही होती. भुतुरसून रोगान पोकारलेलो. पण असा होता तर लगीन कित्या केल्यानी त्याचा. माझ्या नशिबात पांढरा कपाळ होता म्हणान. दुसरा काय? मुंबईत असताना सगळे नाद होते. 5 परतवना दिस सांगत होता आता ऐकलाच नाय. जयरामला अपराधी वाटलं. नाय, तो खोटं बोलला. सुद्दीत होतोच कोण ऐकाक. मी सगळं ऐकले वळतसून. ह्या मामीक ठावक हा? नाय, मी सांगाक नाय. कित्या सांगतलस? वगीस मनाक तरास करून घेयत म्हणान नाय सांगात. पण आता वाटता सांगाक वया होता. अगोदर चांगलं असतंय तर तिना इतक्या जीवाक लावण घेतल्यानी नसता. मामीन अन्न पाणी सोडल्यान आता लय दिवस काढूची नाय. वहिनीकडे पाहत जयराम म्हणाला, सकाळी यवन सांजे घरात जायन अशा हिशोबान बाहेर पडलंय. पण मामीकडे बघून जावक पायच उचलना. तकडे माघारनिक बरा नाय हा गेले 4 दिवस. आता हैसून जावचा तर पंचायत
आणि नाही जावचा तरव पंचायत. मी असा करतय, ऐकलंय चंप्या? मी उद्या सकाळी जातय घराक. शेजारच्या आबा घराआरी लक्ष ठेवक सांगतय नि परवा परत येतय रवाकच. घरात पण दानू गोटे नसतेलो मामीच्या. थोडे तांदूळ घेवन येतय. मामीचे अखेरचे दिवस असत. जवळ असलेला बरा. उद्याचो दिवस तू सांभाळ, समजलास काय? जा तू. हय तरी किती दिवस रवतलस. तू नीच, मी पण बाहेर जावन पडतय. सकाळी जयराम उठला. प्रातर्विधीसाठी व्हाळावरती गेला. येताना त्याने साटमांच्या घराकडे पाहिलं. साटमीन आजी खळ झाडीत होती. आजही काय चालला हा? खळा झाडतय बाबा. ए बस की. बसत नाही आता. जावक वया. खय? घराक. घराक? अरे तुझे मामीचो आता घटकेचो भरवसो नाय आणि घराक जातस तू? न इलाज हाय आजय. घराकडे माघारणीक पण बरा नाय हा. टिका रे काय? दमो, शिरा रे पडो, दांडग्या दुडग्याक. पहिल्यापासूनचोच हा आजचो की नि कालचो? पहिल्यापासूनचोच हा, आजचो नि कालचो नाय. पोरगे मोठे असतात ना? होय, थोरलो 15 वर्षाचो. मजयलो 12 वर्षाचो नि धाकलो 8-9 वर्षाचो असास. ते नाही बघूचे आवशिक. थोरले 2 जना तकडे असतात आजवळाक. शाळेत जातात. धाकलो पण हा तो काय करतलो? पण तू जावन कसा रे चलात जयरामा? मामी गेली तर तुझ्याशिवाय कोण हा जवळचा तिचा? आणि तुझो गाव काय जवळ असतो का? उद्या परत येतलय मी घराकडली काहीतरी व्यवस्था लावन. वय मा, मगे काय नाय. जातय. बाहेर पडा केळ झालो तर दोपार जायत. होय रे बाबा, जा लवकर. निमराचे आधी जा. जयराम घरी आला. चंपा उठून रांदपाच्या ववरीत काहीतरी खुडबुड करीत होती. जयरामने पैरण आणि कोपरीन चढवली. खुंटीची टोपी काढून एकदा हातावरती आपटली. तिच्यावरची धूळ उडून गेल्यावर त्याने ती कोरपणीच्या खिशात ठेवली आणि रांदपाच्या ववरीत आला. चंपू, मी जातय तर. थांबवायच. पेज खावन जा. गो पेज कित्या केलंस? भिंतीजवळचा पाट घेऊन त्यावर बसत जयरामने विचारलं. कित्या कसा? पोचाक दोपार जायत. राती पण काय पोटभर खाल्लंच नाय. तिने पेज पितळीत ओतली. त्यात मिठाचा खडा टाकून तो डवलीने बारीक केला आणि पेज ढवळून जयराम समोर ठेवली. जयराम पेज पिऊ लागला. भाऊ, काय गो? उद्या येतलच ना? होय तर. उद्याचा परवावरती घालू नको. वनीचो घटकेचो भरवसो नाय हा. गो खुळा की काय तू? रवान कसो? उद्या दोपारीक मी हैसर हजर असय. चंपा उठली. पाण्याचा तांब्या भरून जयराम समोर ठेवला. आणखी घालू पेज? नको, तू खा. मी खायन मगे. गो हुनहुनीत असा तवसरच खा. आता भूक नाय हा माका. जयराम उठला. बाहेर जाऊन तोंड धुवून आला. तांब्या चंपाजवळ देऊन खांद्यावरच्या उपरणीने तोंड पुसत म्हणाला. जातय तर मी. हा. जयराम वणीजवळ आला. तिच्या बाजूला बसून हाक मारली. मामी, गे मामी. त्याने तिच्या हाताला धरून हलवलं. तिचा हात एकदम गार वाटला. त्याने जोराने हलवलं. हाका मारल्या, पण काहीच हालचाल नव्हती. त्याने पोटावरती हात ठेवून पाहिलं. पोट हलत नव्हतं. वणी ताट झाली होती. जग सोडून गेली होती. जयरामने पाठीमागे उभ्या असलेल्या चंपाकडे पाहिला आणि म्हणाला. चंप्या मामी गेली गे. चंपाने वणीच्या अंगावरती झोकून घेतला आणि ओरड मारली. त्या ओरडण्याने जयरामचं काळीच गलबललं. गालांवरती अश्रू टपकले. त्याची प्रेमळ मामी त्याला कायमची अंतरली होती. चंपाचा हंबरडा ऐकून शेजाऱ्या पाजाऱ्यांनी ओळखलं. वणी गेली. सगळी जण धावत आली. वणीच्या अंगावरती पडून चंपा रडत होती. जयराम भिंतीजवळ डोक्यावरती हात घेऊन बसला होता. 13व्याचं जेवण जेवून मंडळी आपापल्या घरी निघून गेली. अगदी शेजारची काकी, साटम मामा आणि साटमीन मामी अशी 3-4 माणसं अजून थांबली होती. ओट्यावरती बसून गप्पा मारित होती. चंपा रांदपाच्या ववरीत आवराआवर करीत होती. आता चंप्याचा रे काय जयरामा? साटम मामींनी विचारलं. जयरामने बोटभर जाड कुड्याच्या विडीचा झुरका घेतला. चुटकी वाजवून विडीची राख पाडली. मी घेवन जातय माझ्या थय. हय एकटा कसा रवात? हैसर लोकांचा पैरा करून खातला. थय माझ्या घरात काम करून खायत. ह्या घर पण आता पडा केला हा. एक वासो धड नाय हा.
सारख्या करू गेला तर काय थोडे पैसे लागतील. चंप्या खैसून हडतला. तेतूर दांडगी दुणगी इदवाबाई एकटी घरात कशी रवतली. अगोदर तेचे पाठी एकच मौन होतो. आता ह्या असा म्हटल्यावर आणखी 4 मौने उपाडतील. मी त्याका घेवन जातय. माझे 5-6 असत तेतूर माका याक जड नाय हा. ह्या बाकी बरा केलंस. आमच्या मनातला बोललंस. आता त्याका मी नाही जवळ करतलय तर दुसरा कोण हा त्याचा. चंप्याक सांगलंस नाय अजून. जा तू घेवन जा त्याका. ऐकला नाय तरी घेवन जा. आम्ही शेजाऱ्या झालो तरी दिसाचो सातसबत घालू. राती आपला घर सोडून कोण येत रे ह्याच्या वांगडाक. मनानच मी ह्यो विचार केलाय. बरा केलंस. कधी जातलस. उद्या सकाळी. बरा बरा. आम्ही जाताव तर. काकी तू बसत ह. नाय गे बाय मी पण येतय. चला. सगळी माणसं उठून गेली. जयराम तसाच बसला होता. हातात विडी तशीच होती. मघाशी त्याने झुरका मारला तेवढाच काय तो. त्यानंतर तो बोलतच होता. विडी विझली होती. जयराम विचार करीत होता. चंपाला असं उघड्यावरती टाकता येणार नाही. तिला आधार देणं आपलं कर्तव्य आहे. ती काही बसून खाणाऱ्यातली नाही. कामसू आहे. तिला कामाची माहिती आहे. शेतीच्या कामात तिची खूप मदत होईल. म्हातारी आई आणि दमेकरी बायको. त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपल्याला विहिरीवरून पाणी भरावं लागतंय. बायकोचा दमा चाळवला की दोघींची लुगडीही धुवावी लागतात. जेवणं करावी लागतात. चंपा आली तर हे सगळं सुटणार होतं. पण चंपा आपल्याबरोबर येईल का? त्याने अजून तिला विचारलंच नव्हतं. विचारायला हवं होतं. झुरका घेण्यासाठी त्याने विडी तोंडापाशी नेली. पण ती विझली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने चंपाला हाक मारली. इलय. आतून उत्तर आलं. येताना वायच कोलीत घेवन ये इडी पेटवूक. चंपा कोलीत घेऊन आली. जयरामने निखाऱ्यावरची राख फुंकली आणि विडी पेटवली. कोलीत भिंतीच्या कडेला ठेवलं. एक मोठासा झुरका घेऊन धूर बाहेर सोडला. बस थय. घरातला काम आटपून येतय. ता मगे आटप. बस बोलाचा हा. काय? आधी बस तरी तू. चंपा बसली. सांग काय ता? मामी गेली. तू एकटा पडलस. ह्या घर पडा केला हा. तू कसा रवतलस थय? नुकत्याच सोडलेल्या वरवर जाणाऱ्या धुराकडे पाहत त्याने विचारलं. मी तिचे पाठसून जावचा यवजलय. खुळ्यासारखा बोला नको. जगासारखा वाटत नाटत नाय नि लोका काय जगाक देवचे नाय. म्हणानच तू माझ्या बरोबर चल. खय? माझ्या थय. आणि खय? नाय जमाचा. कित्या नाय जमाचा? झुरका घेण्यासाठी तोंडात घेतलेली विडी मागे घेऊन मागे वळून पाहत त्याने विचारलं. या प्रसंगाक धावून इलस ताच लय झाला. माझा वजा आणि तुझे पाठीर नको. वजा कसला? इतकी माणसा हा. तेतूर तू याक. नको. मी पांढऱ्या पायाची अवदीचा. जातय थय तळपाट जाता. तुझ्या घरात गोकुळ हा तसाच रवान देत. तसाच वाढान देत. गो आत्तापर्यंत झाला ता पराक्तनात होता तो झाला. ता काय तुझ्या गुन्हा झाला का? माका वगीच अग्रेव करू नको भाऊ. चंप्या तुका ठावक हा. मामी पिंड घेयत नाही होती. 5-50 कावळथय बसलेले पण एक पण टॉच लायना. चंप्याक मी सांभाळीन असा गाराणा केलंय तवा पाटकन पिंड उचलल्यानी ह. मी तुझी जबाबदारी घेतलंय ती माका पार पडूकच व्हई. माझ्या बरोबर चल. थय कोणी परकी नाय हत. तुका जड वाटूचा कारण नाय. आयक पण बरा वाटात. तिच्या भावाची एक आठवण तू. राहिलेली विडी घाई घाईने ओढून त्याने थोटू खळ्यात फेकून दिलं. तुझा काय असा ता पेटेत भरून ठेव. सकाळी जावया. ऐकलंस ना? चंपाने मानेनेच होकार दिला. जयराम उठला आणि घटकाभर आडवा होण्यासाठी कांबळ अंथरलं. सगळ्यांचा निरोप घेऊन चंपा निघाली. या घराला, या माणसांना, या गावाला कायमचं सोडून जाणार म्हणून ती दुःखाने भारावली होती. घराची एक पायरी उतरताना मनामनाच्या बेड्या पायात अडकवल्या असाव्या तशी पावलं जड झाली होती. कुठली तरी अनामिक बंधनं आपल्याला मागे खेचीत आहेत असं तिला वाटत होतं. पण तिला हे घर, हे भावबंध सोडून जाणं भागच होतं. तिच्या नशिबातच तसं लिहिलेलं असावं. खळ्याबाहेर पडल्यावर एकवार तिने घराकडं पाहिलं. घर बापूडवानं दिसत होतं. या घरातलं एक माणूस परत न येण्यासाठी घरातून बाहेर पडलं होतं. हे घरही आता फार दिवस उभं राहणार नाही. कधीतरी कोसळून पडणार. पावसाळ्यात त्या उद्ध्वस्त वास्तूवरती रान वाढणार.
गुरं चरणार. काही वर्षांनी या जागेला लोक काय म्हणतील? इठोबाचा घरटान की वहिनीचा घरटान? माझ्याऐवजी वहिनीला मुलगा झाला असता तर हे घर हसलं असतं. आणखी 2-4 वर्षांनी त्या घरात मुलाबाळांचा गलबलाट ऐकू आला असता. खळ्यात खेळणाऱ्या नातवंडांच्या मागे धावून धावून वहिनी थकली असती. धापा टाकीत पेळेवरती बसली असती. पण असं होणार नव्हतं. बेवारशी पडून जाण्यासाठीच ते बांधलं गेलं होतं. खळ्यात जमलेल्या माणसांना निरोप देण्यासाठी पुन्हा एकदा तिने हात उंचावला तेव्हा तिचे डोळे भरून आले. समोरची माणसं दिसेनात. पदराने डोळे पुसून तिने पाऊल उचललं. बाहेर अंधार पडला तेव्हा चंपाला हायसं वाटलं. दुपारी इथे आल्यापासून शेजार पाजारची माणसं भेटून जात होती. ना ओळखीची ना पाळखीची, पण येत होती. सहानुभूतीचे धीराचे 2 शब्द बोलत होती. तिचे अश्रू कधीच आटले होते. डोळ्यांच्या कडाही ओल्या होत नसत. पण माणसं सांत्वनासाठी येत म्हणून दुःखितासारखं बसून त्यांच्या सहानुभूतीचा स्वीकार करणं तिला भागच होतं. आता रात्र होत चालली होती. ती ऐसपैस बसली होती. आधीच सकाळी चालत आल्यामुळे पाय भरले होते. त्या दुपारी आल्यापासून दिवस मावळेपर्यंत बसून राहावं लागलं होतं. पाय सोडून बसली तेव्हा तिला बरं वाटलं. वळईच्या उंबऱ्यावरती दिवा जळत होता. त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात ती वळईचं निरीक्षण करू लागली. नुसत्या वळईतच 3 ववऱ्यांचे दरवाजे दिसत होते. त्याशिवाय मागेही घर मोठं होतं. तिकडेही ववऱ्या असाव्यात. आपलं घर एवढंसं होतं. सासरचं तर खूपच मोठं. तेवढं मोठं नसलं तरी भाऊचं घर त्या खालोखाल असावं. रानपाच्या ववरीत जयराम आणि धाकटा मुलगा चिंटू जेवत होते. जेवता जेवता जयराम बायकोशी बोलत होता. वळीत बसलेल्या चंपाला ते ऐकू येत होतं. पाटले ववरेत काय ठेवला हा? जयरामने विचारलं. काय नाही, जुनी भांडी कुंडी असत. ती माळ्यावरती टाकून घे आणि भवरी रिकामी कर की त्या. चंप्या आपली पेटी बिटी ठेयत नि निजात ते भवरेत. यावर जयरामच्या बायकोने काही एक उत्तर दिलं ते तिला ऐकू आलं नाही. ती बोललीच नसावी. मानेनेच होकार दिला असावा. होकारच कशावरून दिला असेल? होकारच असावा. नकार असता तर त्यांचं आणखी बोलणं झालं असतं. जयरामने ढेकर दिला आणि उठून आचवायला बाहेर गेला. रिकामा तांब्या उंबऱ्यावरती ठेवता ठेवता त्याने वळीत बसलेल्या चंपाकडे पाहिला आणि म्हणाला, चंप्या, दुपारी पण काय खाल्लंच नाही. खातलच कसला कपाळाचा? कोण नाही कोण येत होती. आता घासभर खावन घे. कसलो विचार करीत बसा नको. हय काय तू लोकाथय नाय हस. आपलाच घर समाज. रात्री निजानीच झाली. जयरामला अजून झोप लागली नव्हती. डोळ्यांवरती मनगट घेऊन तो झोपेची वाट पाहत होता. तोच कुणीतरी आल्याची चाहूल त्याला लागली. कोण हा? अंधारामुळे नीटसं ओळखता येईना म्हणून जयरामने उठून बसत विचारलं. मी ता? तू? आश्चर्यचकित होऊन जयरामने विचारलं. हां, असं म्हणून ती माच्यावरती आडवी झाली. त्याचा हात धरून त्यालाही बाजूला झोपवलं. जयरामला आश्चर्य वाटलं. तिच्या या कृतीचा त्याला अर्थच लागेना. तो विचार करू लागला. आपल्या वासना जास्तच अनावर झाल्याने आपण जवळ गेलो तर माझो जी जाता तो माका नको नि तुमका कसले हे थ्यार सुचतत असं म्हणून दूर लोटणारी आपली बायको आज स्वतः होऊन आपल्या ववरीत तरी कशी आली? काय गो, इलस कसा आधी? तिच्यावरती ओनवं होत जयरामने विचारलं. चंप्या हय रवतला? जयवंतीने विचारलं. होय, हय रवतला. किती दिस? कायमचा. तिच्या स्तनावरती हात ठेवीत तो म्हणाला. कायमचा? आपल्या स्तनावरचा त्याचा हात दूर करीत तिने विचारलं. तर खय जातय? त्याचा हाय कोण आमच्याशिवाय? म्हणान घरात हाणून ठेवचा? त्याका आधार हा दुसरो? नाय. म्हणानाच कधी नाय कधी मदत करूची होती त्याका. कोण अडवणार होता पण घरात? की त्या? काय झाला हय रावला तर? त्याचो पायगुण बरो नाय. घरात लहान पोरगी असत. काय एक होवचा नाय. नशिबात लिवलेला असता ताच व्हता. कोणाचो पायगुण कोणाचा नशीब बदलीत नाय. अहो पण गो विचार कर. ती तरणी ताटी इदवा घरात एकटी कशी रहावात? गावातले टगे त्याका निवांत जगाक देतीत. तू सदीचा शिक. तुका मदत होयत तिची. माका पण घागरी घेवन बाहेर जावक नको.
घरातन पाणी हा, याक माणूस पोसूक काय आमका जड नाय. ती उठली. तुमका काय योग्य वाटता ता करा, असं सांगून आपल्या बवरीत निघून गेली. चंपा विचार करीत होती. आपल्याला हितेच राहणं भाग आहे, दुसरा आधार नाही. हिते राहायचं तर सगळ्यांचा विश्वास मिळवला पाहिजे. आपली उपयुक्तता दाखवून दिली पाहिजे. या घराला आपण ओझं होऊन चालणार नाही, तर सहाय्यक ठरणार आहोत हे पटवलं पाहिजे. तरच आपल्याला हिते मानाने राहता येईल. नाहीतर घरात कलह सुरू होतील. गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या घराची शांती भंग पावेल आणि असं झालं तर त्याला आपणच कारणीभूत असू. आपल्याला दिवस काढणं कठीण जाईल. पहिले 2-3 दिवस तिने कामाला हात लावला नाही. केलं असतं तरी कुणी तिला करू दिलंच नसतं. पण शेजार पाजारचं कुणी आलेलं नसेल तेव्हा चिंतू बरोबर जाऊन तिने गोठा, शेत, विहीर पाहून घेतली होती. विहीर थोडी लांब होती. जयरामची स्वतःची होती. इतरांना तर ती खूपच लांब पडे. त्यामुळे तिच्यावरती जयरामच्या घराशिवाय दुसरं कुणीही पाणी भरत नसे. ही गोष्ट चंपाला खूप आवडली. विहिरीवरती चालणाऱ्या बायकांच्या गप्पा तिला पहिल्यापासूनच आवडत नसत. हिते जर 4 चौघी पाणी भरतात अशा विहिरीवरती जावं लागलं असतं तर तिला जीव नकोसा झाला असता. सासर माहेराबद्दल नको नको त्या शंका कुशंका प्रश्न विचारून बायकांनी तिला भंडावून सोडलं असतं. 4थ्या दिवशी मात्र ती सगळ्यांच्या अगोदर उठली. वाढवण घेऊन ओटा आणि खळ झाडलं. लांबवरचं दिसायला लागलं तसं घागरी घेऊन ती विहिरीवरती गेली. घरातलं न्हाणीतलं पाणी भरलं. मग घरामागच्या वाड्यात गेली. शेण भरलं. वाडा झाडला. तोपर्यंत जयरामची बायको उठली. नेहमीप्रमाणे भाकरी भाजायला बसली. पाठोपाठ जयरामही उठला. पाणी भरायला गेला तर पाणी भरलेलं. तो बाहेर आला तर खळ लख्ख होतं. जयरामने ओळखलं हे चंपाचंच काम असणार, पण ती कुठे दिसत नव्हती. अंदाजाने तो वाड्यात गेला. ती तिथे होती. तो रांदपाच्या ववरीत आला आणि बायकोला म्हणाला, चंप्या लवकर उठला. खळ्या झाडल्यान, पाणी भरल्यान आणि आता शान भरता हा. असा, हा, आता तुमका वायच आराम गावात. काम करून खाल्यानी तर काय वायट नाय, तितकी मदत होयत. फुकट पोसूचा लागूचो नाय. कोणी म्हणल्यान फुकट पोसूचा लागात म्हणान. कोणी म्हणाक नाय गो, सांगतय तुका. तुमका भाकरी देव. अजून तोंड खय धुतलंय मी. येतय, व्हाळाक जावं येतय. मशेरी हातावर घेऊन जयराम व्हाळावरती गेला. वाड्यातून चंपा आल्याची चाहूल जयवंतीला लागली. तिने हाक मारली, चंप्या आकाबाय, ओ चंप्या आकाबाय. चंप्या आत आली. चिंतूचे आवशी, माका आकाबाय नको म्हणा, निस्ता चंप्या म्हण. असा कसा? लांबची काय असास, पण ननान लेखतास. नको, माका नंदेचा मोठेपान नको. आपली बहीण समजान चंप्या म्हण. पण माझ्या तोंडातसून तसा यवचाय नाय. आकाबाय म्हणतलस तर मी ऐकायचो नाय. बरा बरा, बरा बाय, चंप्या म्हणान तुका, चंप्या म्हणान. आता सांग काय ता. लवकर किथ्या उठलास? शानपाणी तू भरलंस? ते तू काय झाला? मी काय पाहुणा असे थय? पाहुणा नाही गो, आता तू घरातलाच. आकाबाई उठली. चंपाने आपल्या मावळणीची चौकशी केली. नाय अजून. चंपा पुन्हा बाहेर जाऊ लागली. खय जातस? शान भरून ठेवलंय, पण गायरी खय हा आता ठावक नाय. चिंतू दाखवतय माका. खय हा तो. तो अजून उठाक नसात. आज आयतवार ना, साळा नाय हा. खय निजलो हा? तो घरात नाय निजत. तर शेजाराक बुवा थय जाता निजाक. त्यांचो झिलनी चिंतो एकाच वर्गात शिकतात. रात्रीचो एकठय अभ्यास करतात नि मगे थयच निसता तो. असा, हा, खयचो बाजूक हा गायरी? गो शान मागे टाक. हातपाय धुवन ये नि नेहरी खा आधी. नेहरी सकाळीच? आमच्या थय तसाच हा. ह्यांका सकाळी तोंड धुतल्याबरोबर नेहरी व्हई. त्याशिवाय बाहेरच्या कामाक हात लागाचो नाय. इतके सकाळीक नेहरी खावन दुपारपर्यंत रवता भाओ. खैसून आणखी पराभरान त्यांका पेज गावाक व्हई पितळीभर. मगे मातर एकदम दुपारी जेवान. चंपा हसली. भाऊन खाल्ल्यान नेहरी? नाय, व्हाळाक गेले हत. येतीत आता. मगे तेची अगोदर माका देतस तू? ते तूर काय झाला? तू काय त्यांचो वाटणेचे खातलस? वाटणेचो नाय हा. पण घरच्या बापयाचे आधी खाना बरा दिसत नाय. मगे खायन मी तुझ्या बरोबर. गायरी खय हा ती सांग माका. वाड्यापाटी किडको आंबो हा ना, त्याचे बुडी हा. हा, येते टाकून शान.
चंपा आल्यामुळे जयरामला आता आराम मिळू लागला. बायको अशक्त दमे करीन, आई म्हातारी त्यामुळे पाणी भरणं, शेण भरणं, वाडा झाडणं यासारखी कामं तोच करायचा. आता ती सगळी कामं चंपा करू लागली होती. जास्त उत्पन्नासाठी शेतात निरनिराळे प्रयोग लोक करू लागले होते. आपणही तसे करावेत असं जयरामला वाटायचं, पण मदती अभावी असले विचार त्याला सोडून द्यावे लागायचे. आता ते सगळे बेत, सगळ्या योजना चंपाच्या मदतीने पूर्ण करता येणं शक्य होतं. गेल्या 4-5 वर्षांत त्याने शेतातल्या वाफ्यांचा मेरा घातल्या नव्हत्या. त्यामुळे मेरा काही ठिकाणी ढेपाळल्या होत्या, तर काही ठिकाणी उंदरांनी बिळं करून पोखरून टाकल्या होत्या. अनेक ठिकाणी घळ तयार झाले होते. पावसाळ्यात वाफ्यात पाणी साठवायला गेलं तर ते कुठल्या वाटेने वाहून जायचं ते कळतही नसे. मेरा घालण्याचं काम त्याने अगोदर हाती घेतलं. सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी ती दोघं न्याहारी करून बाहेर पडायची. कामाला सुरुवात करीत. 2-2.5 तासांनी पेच घेऊन चिंतू किंवा जयवंती येई. ती प्यायल्यावरती पुन्हा ती कामाला लागत. ती सूर्य डोक्यावरती येईतोपर्यंत. दुपारी घरी आल्यावरती आंघोळ, जेवण आणि 1-1.5 तास वामकुक्षी. मग ऊन थोडं कमी झाल्यावरती पुन्हा काम सुरू व्हायचं. 8-10 दिवसात दोघांनी मिळून सगळ्या वाफ्यांच्या चांगल्या गुडघाभर उंच मेरा घातल्या. जयरामचं शेत पीक नसतानाही मेरांमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेऊ लागलं, जो तो कौतुक करू लागला. चंपाचा कामाचा उरक जबरदस्त होता. एखाद्या पुरुषाप्रमाणे ती काम करायची. रिकामं बसून राहणं तिला मुळीच आवडत नसे आणि रिकामं बसलं की मनात हजारो विचार गर्दी करेत. आपल्या आयुष्याचा अर्थ काय, ते असंच जगायचं का, त्याचा शेवट कधी आणि कसा होणार, अशा विचारांचा तिला त्रास होई. रात्री झोपच येत नसे. हे सगळं टाळण्यासाठी ती स्वतःला सदैव कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करी. शेवटची मेर घालण्याचं काम चाललं होतं. थकल्यामुळं दोघंही जांभळी खाली बसली होतीत. कनवटीची डबी काढून जयराम तंबाखू मळीत होता. भाऊ, काय आज मेरो घालून होतीत, उद्या काय काम? जयरामने तिच्याकडं पाहिला आणि हसला. उद्या इसव खा. मी काय दमलय नाय हा? नाय कसा? 8-10 दिवस वावरतहस तरी मी दमाक नाय हय. तू दमलं नशीत पण मी तरी दमलय का नाय? माका इसव नको? बरा, तू उद्या इसव खा. पण परवापासून काय काम? माडांची अळी सारखी करून घेवया. माडांची अळी झाली काय दारातलो फणस असत ना, त्यांका अळी बांधाया. खुळा की काय तू? जयराम हसत म्हणाला. कित्या? फणसांका अळी? कोणी बांधल्यानी हत का कधी? नाय कित्या? भरडा वैलो रामा ठाव खाना तुका. साठमांच्या पाटल्या घरातलो ना? होय होय, तोच तो. त्याचा काय? त्याच्या दारात 2 फणसांची झाडा होती. त्यांका 4 नाहीतर 5 फणस धरत. कोणी सांगल्यानी त्यांना त्या फणसांका कंबारभर उंच अळी बांधल्यान. तवापासनं एका फणसाक 5-50 फळं धरता हा. असा म्हणतस? बांधान बघ, खोटा वाटता तर. बरा बांधाया. पण तू म्हणशीत भाऊ भैल्यापासनं भावान कामाक लावल्यानी ह. असा कित्या म्हणान मी? खावक व्हाया तर काम करूक नको? थय असते तर काय माका कोण बसान घालणार होता? दुपारचं जेवण झाल्यावर जयराम माच्यावरती येऊन बसला आणि तंबाखूच्या डबीसाठी खोरणार हात घातला.